कधी कधी घरामध्ये काही खास नसतं, फ्रीजमध्ये फक्त 4-5 अंडी असतात आणि तरीही मन म्हणतं आज काहीतरी चविष्ट खायचं आहे. अशा वेळी आठवतो तो आपला साधा पण मनाला समाधान देणारा पदार्थ म्हणजे अंडा घोटाळा. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंडा घोटाळा रेसिपी बनवणार आहे. तर इथे कढईमध्ये मी 2 पळी तेल ओतलेलं आहे आणि थोडंसं बटर टाकलेलं आहे. बटर आपण सुरुवातीला टाकायचं नाही, नाहीतर ते जळून जाऊ शकतं. बटर छान मेल्ट झालं, तेलही छान गरम झालं की त्यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून टाकायचे आहेत. 5-6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून टाकलेलं आहे. 1 हिरवी मिरची टाकलेली आहे. जर तुम्हाला हा अंडा घोटाळा झणझणीत हवा असेल तर मिरची तुम्ही वाढवू शकता. आता हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम गॅसवरती छान परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी काय करत आहे, कांदा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत आणि आलं लसूणही छान परतेपर्यंत मध्यम गॅसवरती छान असं परतून घेतलेलं आहे. इथे बघू शकता कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे आणि आलं लसूणही छान असं परतलेलं आहे आणि कांदा मऊ झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून टाकायचे आहेत. थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकलं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतं. आता पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आपल्याला छान असं मऊ करून घ्यायचं आहे. तर टोमॅटो लवकर मऊ व्हावे म्हणून मी इथे काय करत आहे, याच्यावरती थोडंसं झाकण ठेवत आहे. म्हणजे काय होतं, टोमॅटो लवकर मऊ होतं. आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे. इकडे मी काय केलेलं आहे, सुरुवातीलाच इथे मी 2 अंडी उकडून थंड करून घेतलेली आहेत. त्याच्यावरचं साल काढून अशा पद्धतीने किसून घेते. तर इथे मी बरोबर 2 अंडी अशा पद्धतीने किसून घेत आहे. जास्त मोठं होल असतं तिथून न किसता मध्यम होल असताना तिथून किसलेलं आहे. तोपर्यंत इकडे आपली टोमॅटोही छान मऊ झालेली आहे. त्याबरोबर कांदा आलं लसूणही छान परतलेला आहे. इथे बघू शकता टोमॅटो छान असं मऊ झालेलं आहे. असं टोमॅटो मऊ होईपर्यंत परतलं की याच्यातला आंबटपणा आहे ना, तो कमी होतो. आता आपण याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा धने पावडर, अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे, अर्धा चमचा जिरेपूड टाकलेली आहे. त्यानंतर इथे मी 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे. तुम्ही हे मसाले आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे मसालेही आपल्याला कमी गॅसवरतीच परतायचे आहेत. मसाले परतताना गॅसची फ्लेम नेहमी कमीच ठेवायची आहे, म्हणजे ते मसाले अजिबात करपत नाहीत. आता ही जी फोडणी आहे ना, ती आपल्याला अगदी छान अशी सर्व साहित्य परतून घ्यायचे आहेत. तर मी पुन्हा काय करणार आहे, हे छान परतून घेणार आहे. त्याच्या अगोदर इथे मी कोथिंबीरीच्या थोड्याशा कोवळ्या काड्या टाकलेल्या आहेत. याने या भाजीला छान अशी टेस्ट येते. इथे आपल्याला हे सर्व साहित्य परतायचं आहे. ते परतताना खाली करपू नये म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे. आता आपल्याला पुन्हा हे सर्व साहित्य छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवणार कमी गॅसवरती. 4 ते 5 मिनिटे सर्व मसाले छान असे परतून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 मिनिटानंतर इथे बघू शकता अगदी छान असं या सर्व मसाल्याला तेल सुटलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जी फोडणी आहे ना, ती अगदी छान परतली ना तर कोणतीही भाजी असू द्या चवीला छानच लागते. त्यामुळे हीच फोडणी आहे ना, ती आपण छान परतून घेतली पाहिजे. ते आपण किसून घेतलेले अंडी आहेत ना, ती याच्यामध्ये टाकलेली आहेत. आता या अंड्यांना छान असे सर्व मसाले लावून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मी कमीच ठेवलेली आहे, अजिबात ही फ्लेम वाढवायची नाही. त्यानंतर मी काय करणार आहे, 2 अंडी घेतलेली आहेत. ही 2 अंडी डायरेक्ट त्याच्यामध्ये फोडून टाकायची आहेत आणि आपल्याला आत्ता काय करायचं आहे, याच्यावरती झाकण न ठेवता अशीच ही अंडी छान अशी शिजवून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे. तर थोड्या वेळाने बघू शकता हळूहळू ही अंडी छान अशी याच्यामध्ये शिजलेली आहेत. आता अशी थोडीशी शिजली की पुन्हा हे
कच्ची अंडी जी घातली होती ना, ती पहिल्या सर्व साहित्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत. अंडा घोटाळा म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये शिजवलेलीही अंडी घातली जातात, वरून कच्चीही अंडी घातली जातात आणि त्यानंतर हाफ फ्राय केलेलंही अंडं घातलं जातं. तर अशा पद्धतीने सर्व हा अंड्याचा घोटाळाच आहे बघा. आणखी 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ही सर्व अंडी आहेत ना, ती अगदी छान अशी खमंग खरपूस भाजली जातील. मी अगोदर मीठ टाकलेलं नव्हतं. आता या भाजीला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ याच्यामध्ये अशा पद्धतीने पसरवून टाकलेलं आहे. एकाच ठिकाणी टाकायचं नाही, अशा पद्धतीने पसरवून टाकायचं आहे. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे. पुन्हा आपल्याला याच्यामध्ये मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही जी भाजी आहे ना, ती अगदी आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे. याच्यामध्ये कच्चेपणा अजिबात राहिला नाही पाहिजे. तर पुन्हा मी 2 ते 3 मिनिटे ही सर्व अंड्याची भाजी आहे ना, ती छान अशी परतवून घेतलेली आहे. बघू शकता अगदी टेस्टी दिसत आहे आणि इथे आपली अंडा घोटाळ्याची जी पहिली स्टेप आहे ना, ती झालेली आहे. इथे मी आता ही अंडा घोटाळा सर्व करत आहे. जी आपण भाजी बनवून घेतलेली आहे ना, ती मी या सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. आता ही अंडा घोटाळ्याची भाजी आहे ना, ती आपण चपातीबरोबर, पावाबरोबर किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकतो. इथे मी आज पावाबरोबर सर्व करत आहे. तर इथे मी तव्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे. तुम्ही बटरही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता. तूप छान वितळलं की काय केलेलं आहे, थोडासा पावभाजी मसाला टाकलेला आहे आणि याच्यामध्ये मी हा पाव छान असा गरम करून घेत आहे. नेहमी आपण पावभाजीसाठी जसा पाव गरम करून घेतो त्याच पद्धतीने इथे मी हा पाव गरम करून घेत आहे. पावाबरोबर तर अगदी छान अशी ही अंडा घोटाळा भाजी लागते. आता त्याच तव्यामध्ये आणखी थोडंसं मी तेल ओतलेलं आहे. तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी एक अंडं फोडून घेतलेलं आहे. आता हे अंडं आपल्याला हाफ फ्राय करून घ्यायचं आहे. हाफ फ्राय करून घ्यायचं म्हणजे काय करायचं आहे, फक्त खालच्या साईडनेच फक्त हे अंडं भाजून घ्यायचं आहे, वरच्या साईडने हे भाजायचं नाही. असंच आपल्याला हे अंडं या सर्विंग प्लेटमध्ये ठेवायचं आहे. तर इथे मी हे अंडं आहे ना, ते छान असं खालच्या साईडने भाजून घेतलेलं आहे. आता ही जी भाजी घेतलेली आहे ना, त्याच्यावरतीच हे सर्व करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मस्त असा आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे. त्याच प्लेटमध्ये इथे मी थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे, लिंबूही घेतलेला आहे. तयार आहे इथे गरमागरम अंडा घोटाळा. गरम पावासोबत किंवा चपातीसोबत खायला दिला की घरच्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्याइतकं मोठं समाधान दुसरं काही नाही. कधी कधी महागड्या पदार्थापेक्षा असं साधं मनापासून बनवलेलं जेवणच जास्त आनंद देतं. जर तुम्हाला अशी साधी पण मनाला भिडणारी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबाचा भाग बना. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.